सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत. आज दिनांक आहे 5 मार्च 2023 आणि सकाळचे वाजले आहे 5 आणि मी निघालो आहे राईडला. अलिबाग राईडला निघालो आहे. सो मी पण रेडी आहे आणि आपली वीरा पण रेडी आहे, तुम्ही बघू शकता. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. ट्रिप मीटर 0 करून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल की इथपासून ते डेस्टिनेशनपर्यंत किती किलोमीटर होणार आहेत. सो ट्रिप मीटर 0 केलेलं आहे. सो आता आपण राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साईबाबा की जय. सो ही माझी फर्स्ट राईड आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे या राईडसाठी, कारण ह्याचा अनुभव एक वेगळाच असेल, जे की मी अनुभवणार आहे आणि तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सो फर्स्ट आपण पेट्रोल पंपवर जाणार आहोत पेट्रोल भरण्यासाठी. हे सगळं मला कालच करायला पाहिजे होतं, पण टाईम नसल्यामुळे मी करू शकलो नाही. नाहीतर आपल्याला डायरेक्ट कुठे थांबावं लागलं नसतं. $740 कार्ड है. आता आपण पोचलो आहोत पवईला आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर असं पवई तलाव आहे. आणि अंधार असल्यामुळे कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही आहे, पण खूप छान वाटतं आहे. फर्स्ट टाईम मी एवढ्या सकाळी राईडला निघालो आणि हा क्षण खूप मस्त आहे. सो मी तुम्हाला उजेड झाल्यानंतरच भेटतो. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. सो या राईडचं स्वरूप असं असणार आहे की मुंबई ते अलिबाग, आणि अलिबागला पोचल्यावर आपण तिथले काही जे बीचेस आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत रेवदंडाला. रेवदंडामध्ये एक रामेश्वर मंदिर म्हणून आहे, ते फेमस आहे. सो तिथे पण आपल्याला जायचं आहे. आणि असे काही ठरवलेले डेस्टिनेशन्स आहेत जिथे आपल्याला जायचं आहे. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडेल. आणि सूर्योदय तर मगासपासून झाला आहे, पण अजूनपर्यंत सूर्यदेवताचं दर्शन नाही झालं आहे. सो एवढ्या सकाळी मी निघालो आहे, कारण खूप छान असं सनराईज बघण्यासाठी, पण अजूनपर्यंत मला सूर्यदेवताचं दर्शन नाही झालं आहे.
आता वाजले 7:13 आणि आपल्याला अलिबागला पोचायला जरा उशीर होणार आहे. कारण प्रत्येक रस्ते हे माझ्यासाठी नवीन आहेत. सो मला काळजीपूर्वक चालवावे लागेल आणि ही माझी फर्स्ट राईड असल्यामुळे मला सतर्क राहावं लागतं आहे. म्हणजे मला अशी सवय नाही आहे की मी कोणत्या राईडला कधी गेलो नाही आहे. ही माझी फर्स्ट राईड आहे. सो मी हळूहळू चालवत आहे आणि प्रत्येक क्षण अनुभवत चाललो आहे. यूट्यूबवरचे व्हिडिओ बघायचे आणि आता जे मी अनुभवतो आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण यूट्यूबवर मी व्हिडिओ बघायचो, मलाही वाटायचं की मी कधीतरी राईडला जावं, हे क्षण अनुभवावं. सो आता मी ते अनुभवतो आहे आणि मला खूप छान वाटतं आहे. आणि ही सुंदर अशी सकाळ, हे असे रस्ते आणि हा रस्ता असं कधीच संपू नये असं मला वाटतं. आणि फायनली आता सूर्यदेवताचं दर्शन झालं आहे आपल्याला. सो तुम्ही समोर बघू शकता, सूर्यदेवताचं दर्शन आपलं झालेलं आहे. मगाचपासून आपण वाट बघतो आहे सनराईज. सो फायनली सनराईज झालेला आहे, सूर्यदेवताचं दर्शन झालेलं आहे. छान असं सुंदर असं सनराईज झालं आहे. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता मी अनुभवतो आहे. खूप छान वाटतं आहे आणि ही सकाळ मी कधीही विसरणार नाही. माझ्या आयुष्यातली पहिली राईड आहे ही आणि खूप छान वाटतं आहे. आता आपण आहोत कर्नाळामध्ये आणि खूप छान असं निसर्ग आहे, जंगल आहे, शुद्ध हवा आहे मेन म्हणजे. आणि ही राईड आहे ती अलिबाग असून दे की कोणतेही जवळचे डेस्टिनेशन असून दे, पण ही माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी राईड आहे. कारण ही राईड मी कधीच विसरू शकत नाही. माझं जे एक स्वप्न होतं ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आता हायवे सोडून आपण सिंगल लेन रोडवर आलो आहे. सो आता आपल्याला काळजीपूर्वक बाईक राईड करावी लागेल, कारण इथे आपण तो स्पीड मेंटेन करू शकत नाही जो हायवेवर करत होतो आपण. सो आता सतर्क राहावं लागेल. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता काही बैलगाड्या चालल्या आहेत. सो ते पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मीही बैलगाडीमधून खूप फिरलो आहे. अजूनही मला फिरायला आवडतं, पण सध्या फिरता येत नाही आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सतर्क राहावं लागेल, कारण अशा बसेस आणि कार असतात ते रिस्की ओव्हरटेकिंग करतात. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. आपल्यासाठी रस्ते नवीन आहेत आणि आता जो रस्ता चालू होणार आहे तो घाटातला रस्ता आहे. सो
इथे काही कॉर्नर्स आहेत, ब्लाइंड कॉर्नर्स आहेत. सो तिथे आपल्याला कॉर्नरवर लक्ष देऊन राईड करायचे आहे. जसं की असा रस्ता असेल. सो इथे मला चढणीवर गिअर कमी करून गाडी चढवायची आहे वरती. आणि समोर बघता तुम्ही एकदम पूर्ण ब्लाइंड कॉर्नर आहे. सो पूर्णपणे तुम्हाला रस्ता दिसत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी पळवू नका, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण क्लिअर रस्ता दिसत नाही. आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता अशा प्रकारे हा रस्ता आहे, इथून समोरच्या गाड्या दिसत नाही आहेत. जोपर्यंत पूर्ण रस्ता क्लिअर दिसत नाही तोपर्यंत आपण गाड्या पळवू शकत नाही. आणि हे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. कुठेही असलो तरी या ज्या राईड्सचे रूल आहेत ते आपण फॉलो करायचे आहेत. आणि हा जो घाटातला रस्ता आहे आणि बाकीचे आपण अजूनपर्यंत जी राईड केली आहे त्या आठवणीबद्दल, त्या क्षणाबद्दल मी तुम्हाला ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी ते कोणत्या शब्दात व्यक्त करू तेच नाही मला समजत आहे. आणि आता लवकरच आपण अलिबागला पोहोचू. सो आपण तिथे जाऊन फोटो ब्लॉग करू. सो आता आपण फायनली अलिबाग बीचवर पोचलो आहोत. तुम्ही समोर बघू शकता समुद्र आहे. सो आपण आता इथे बाईक पार्क करून तुम्हाला मी समुद्राचा नजारा दाखवतो. सो इथे आता बाईक पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागेल. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत अलिबाग बीचला. तो माझ्यासमोर एक नजारा आहे, तो तुम्हाला दाखवायचा आहे, ज्यासाठी मी शूट करतो आहे. तो एकदा तुम्ही तो नजारा बघून घ्या. ब्रेकफास्टमध्ये मागवलं आहे वडा मिसळ पाव. सो हे खाऊन आपण वर्सोली बीचवर जाऊया. सो मित्रांनो, आता मी आलो आहे वर्सोली बीचवर आणि इथे पण सेम राईड्स आहेत जसे अलिबागला होते. सो एक नजारा आपण बघून घेऊया. आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र रामेश्वर चौल मंदिरमध्ये. हे पडतं रेवदंडाला. तो डायरेक्ट आपण वर्सोली बीचवरून डायरेक्ट आपण रामेश्वर मंदिरमध्ये आलो आहोत. सो असा त्याचा एंट्रन्स आहे. सो आतमध्ये तर जाऊन शूट करू शकत नाही, म्हणून बाहेरूनच एक झलक दाखवत आहे तुम्हाला. आतमध्ये तर आपण जाऊन शूट करू शकत नाही, मनाई आहे कॅमेराज. आणि बाजूला एक तळे आहे.
त्या मंदिराच्या समोरच एक तळे आहे. सो मी दर्शन घेऊन येतो. ही व्हिडिओ आताच एंड करूया. आता मी कर्नाळा घाटात आहे आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर जर मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. हा माझा इंस्टाग्राम ID आहे. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट.